सर्वप्रथम तुम्हाला मी मनापासून आभार मानतो सर्वांचे। आणि उद्धव साहेब सुद्धा आज आलेत। पहिली सभा सावंतवाडीला झाली, आता कणकवली नंतर मालवण आहे आपल्या वैभव नायकांसाठी। समोरचे सुद्धा हौशे गौशे नवशे नाचतायत। आज खास करून साहेब आपल्याला आठवण करून देतो की ते उपरकर जिजू उपरकर बसलेले आहेत। त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये या समोरच्या 1.5 फुटाने एक मोठी डरकाळी फोडली होती की म्हणे संपूर्ण शिवसेना नाव मी नेस्तनाबूत करीन, शिवसेनेचं धनुष्यबाण मी संपूर्णपणे विसर्जित करीन, अशी घोषणा ज्या नारायण राणेने केली होती त्या नारायण राणेला आज स्वतःच्या पुत्राच्या राजकीय उन्नतीसाठी राजकीय अस्तित्वासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण घेऊन लोकांच्या समोर जावं लागतं। हे नारायण राणेंवर ओढवलेली ही नियतीने शिवसेनेचा धनुष्यबाण संपवणारी अवलाद निवडून जन्माला येऊ शकत नाही। आणि त्याचबरोबर उद्धवजींचा मार्ग रोखणारे अवलाद सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये जन्माला येऊ शकत नाही। आणि म्हणून आज नारायण राणेंना विचारा, केंद्रामध्ये तू मागच्या घेत आहेत ते लोकांना माहिती आहे। पण त्याही पुढे जाऊन सांगतो, दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित उद्योगपतींनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 14 डिसेंबर 2022 रोजी बरोबर दुपारी 1:15 वाजता एक मेल केला आणि त्या मेलमध्ये त्यांनी लिहिलं की ज्या अशा अपेक्षेने तुम्ही एमएसएमई ही नारायण राणेंकडे दिली होती, त्या नारायण राणेंचं कार्यालय म्हणजे टक्केवारी घेणाऱ्या दलालांचं कार्यालय झालं। 3,000 कोटीचा घोटाळा एमएसएमईच्या खात्यामध्ये नारायण राणेंच्या कारकिर्दीत झाल्याचं उघड झालंय। म्हणून नरेंद्र मोदींनी यांना पुन्हा मंत्रिमंडळाचं कधी स्थानच दिलं नाही। आता एक झील हय आणि एक झील थय, दोघे आपटणारच। त्यांना तुम्ही आपटायला तयार झालेला असाल ही माझी खात्री असल्यामुळे मी संदेशला शुभेच्छा देतो। आणि उद्धव साहेब आपल्याशी आता संबोधित करणार असल्यामुळे मी माझ्या भाषणाला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज एक